हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. एकंदरीतच आपण MPSC डेली PYQ डोस या नावानं डेली बेसिसवर आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत असे 10 PYQs आपण पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने बघतो आहोत. सो मंडे टू फ्रायडे आपण PYQs बघतो आणि सॅटर्डेला अर्थात शनिवारला आपण चालू घडामोडी संदर्भाने मोस्ट एक्सपेक्टेड चालू घडामोडीचे प्रश्नसंच आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण एकंदरीतच डे 65 या दिवशी चालू घडामोडी संदर्भाने एकंदरीत प्रश्नांची जी काही 11वी प्रश्नसंच सिरीज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे काही PYQ बॅच आपण सुरू केलेलं आहे त्याच्यात जे पोस्ट केलेले होते ते प्रश्न या ठिकाणी आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत. ओके, सो एकंदरीतच सोमवार ते शुक्रवार PYQs आपण डिस्कस करतो आणि शनिवारला मोस्ट एक्सपेक्टेड आयोगाच्या धर्तीवर 15 प्रश्न आपण चालू घडामोडीचे डिस्कस करतो आहोत. आणि हे जे काही प्रश्न आहेत एकंदरीत 2023 आणि आतापर्यंत 2024मध्ये वेगवेगळ्या करंट अफेअर किंवा वेगवेगळ्या सेक्शनमधून जे काही करंट अफेअरचे जे प्रश्न आहेत ते तयार केलेले आहेत. ओके, सो बघूयात. आता या ठिकाणी जो पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच नियुक्ती संदर्भाने प्रश्न किंवा निधन वार्ता संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, आता फातिमा बीबी यांच्याबद्दल खालील विधाने ओळखा किंवा खालील योग्य विधाने ओळखा अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ओके, आता फातिमा बीबी संदर्भाने आपल्याला माहिती असायला हवे की फातिमा बीबी जी आहेत ती एकंदरीतच भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे पहिली महिला न्यायाधीश म्हणून त्यांना ओळखले जात आहे. ओके, सो त्यांच्या संदर्भाने अलीकडे 2023मध्ये त्यांचे निधन झालेलं आहे. सो त्यांच्या निधनासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे त्या तामिळनाडूच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. त्यानंतर स्टेटमेंट सर्वोच्च न्यायालयातील त्या पहिली महिला न्यायाधीश म्हणून किंवा न्यायाधीश होत्या. त्यानंतर स्टेटमेंट दिलेलं आहे त्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या सदस्य होत्या. आणि स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांचा जन्म तामिळनाडूत झालेला आहे. ओके, सो कोणता स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. आता हे जे काही आपण 15 प्रश्न बघणार आहोत ते एकंदरीतच असं उगाच टाकलेलं नाही तर मागील वर्षातील जे काही प्रश्न आहेत आयोगाने विचारलेले विशेषतः चालू घडामोडी संदर्भाने ते अध्ययन करून त्या पद्धतीने कोणत्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारला गेलेला आहे त्या अनुषंगाने हे जे काही प्रश्न आहेत ते आपण तयार केलेला आहे. ओके, आता जेव्हा आपण चालू घडामोडींचा अभ्यास करतो तर आपले जे काही स्टॅटिक GS आहे ते आपल्याला जर माहिती असेल तर आपण शक्यतो असे जे काही प्रश्न आहेत ते सहजरित्या सॉल्व्ह करू शकतो. ओके, जसं या ठिकाणी दिलेलं आहे की स्टेटमेंटमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे की तामिळनाडूच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या आणि स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे त्यांचा जन्म तामिळनाडूत झालेला आहे. ओके, आता जेव्हा आपण राज्यशास्त्र हा जो काही विषय आहे तो अभ्यासतो आणि विशेषतः राज्यपालासंदर्भाने किंवा राज्यपालाच्या नियुक्ती संदर्भाने आपण बघतो आहोत तर त्याच्यामध्ये एक तरतूद आहे की आतापर्यंत जे काही वेगवेगळे केंद्र राज्य संबंधाने वेगवेगळे जे काही कमिशन स्थापन झाले किंवा समित्या स्थापन झालेल्या होत्या त्यांनी असं स्पष्ट केलेलं होते की एखाद्या व्यक्तीची एखाद्या राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करायची असेल तर तो व्यक्ती त्या राज्याचा नसावा की राज्याबाहेरच्या व्यक्तीच्या त्या राज्यात आपण राज्यपाल म्हणून नियुक्ती करता यावी. आता आणि आपण बघितलं तर यापैकी एक कुठला तरी स्टेटमेंट बरोबर असणार आहे. ओके, सो एक स्टेटमेंट चुकीचं असणार आहे. आता त्या तामिळनाडूचा पहिला महिला राज्यपाल होता हे जर विधान बरोबर असेल तर जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं असायला हवं. ओके, त्यामुळे स्टेटमेंट या ठिकाणी आपण चुकीचं काढलं तर आपला जो काही पर्याय आहे तो या ठिकाणी गेलं. परत या ठिकाणी असल्या कारणानं ते देखील पर्याय जातो आणि या ठिकाणी पण हे जे काही पर्याय आहे ते जातो. ओके, सो असा आपल्याला योग्य पर्याय मिळतो आहे. किंवा जर आपल्याला याविषयी माहिती नाही तर आपण जे पर्याय आहेत ते आपण एलिमिनेट केले तर हे जे काही पर्याय आहेत ते आपलं योग्य असणार आहे. ओके, एकतर फक्त किंवा फक्त अशा 2 पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने आपण 50-50 चान्सेस आपल्याला या एलिमिनेशनच्या माध्यमातून पोहोचू शकतो. ओके, आता जे काही फातिमा बीबी आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. केरळमधल्या पत्थानिमट्टा जे काही स्थान आहे किंवा जे ठिकाण आहे सो त्या ठिकाणी 30 एप्रिल 1927मध्ये एका मुस्लिम घरात त्यांचा जन्म झालेला आहे. ओके, सो त्यांचा जन्म केरळ राज्यात झालेला आहे. आता स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं होतं की त्यांचा जन्म तामिळनाडूत झालेला आहे. सो या ठिकाणी चुकीचं असणार आहे तर त्यांचा जन्म केरळमध्ये झालेला आहे. आता चुकीचा आहे त्यामुळे 1 नंबरचा पर्याय गेला.
परत 2 नंबरचा आणि परत चौथ्या नंबरचा पर्याय या ठिकाणी बाद ठरतो. तर पर्याय क्रमांक 3 अ, ब, क या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांनी एकंदरीतच तिरुवनंतपुरमच्या सरकारी कॉलेजमधून LLBची पदवी घेतलेली आहे आणि या LLBच्या पदवीमध्ये जी काही परीक्षा घेण्यात आलेली होती तर त्यामध्ये त्यांनी सुवर्ण पदक देखील पटकावलेलं आहे. ओके, 1950च्या बार काउन्सिलच्या परीक्षेमध्ये देखील त्या अव्वल आलेल्या होत्या, म्हणजे प्रथम स्थानी आलेल्या होत्या आणि अशा पद्धतीने बार काउन्सिलच्या परीक्षेत प्रथम स्थानी आलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. ओके, सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर 1983 मध्ये केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होणारी ती पहिली महिला होती. ओके, सो हे देखील लक्षात ठेवू शकता की केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होणारी ती पहिली महिला 1983 मध्ये. त्यानंतर 1989 मध्ये भारताच्या सुप्रीम कोर्टातील किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश या पदी नियुक्त होणारी ती पहिली भारतीय महिला. ओके, एकंदरीतच स्वातंत्र्यापासून आतापर्यंत म्हणजे साधारणतः 1989 पर्यंत कुठल्याही महिलेचा समावेश भारतातील सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आलेला नव्हता. मात्र 1989 मध्ये पहिली महिला फातिमा बीबी ही सुप्रीम कोर्टामध्ये किंवा भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होणारी पहिली महिला झालेली आहे. ओके, सो अद्याप देखील भारतातील कुठलीही महिला सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्त झालेली नाही. ओके, सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता पहिल्या महिला म्हणून ते इतिहासात नोंद झालेली आहे, मात्र त्या इतक्या मोठ्या पदापर्यंत किंवा या पदावर पोहोचणाऱ्या पहिली मुस्लिम महिला देखील त्या ठरलेल्या आहेत. ओके, तामिळनाडूत राज्यपाल म्हणून काम केलेलं आहे आणि तामिळनाडू राज्यातील त्या राज्यपाल म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला होत्या. ओके, सो हे देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. सो अशा पद्धतीने एकंदरीत त्यांचा जो काही राज्यपाल म्हणून कार्यकाळ जो आहे तो 1997 ते 2001 असा तामिळनाडूमध्ये त्यांनी राज्यपाल म्हणून कार्य केलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी जे विधाने दिलेले आहेत त्यामध्ये अ स्टेटमेंट दिलेलं आहे. त्या तामिळनाडूच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या का? बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयातील ते पहिली महिला न्यायाधीश होत्या, हे देखील बरोबर आहे. आणि त्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या सदस्य होत्या का? सो हे देखील योग्य असणार आहे, कारण सुप्रीम कोर्टच्या जज म्हणून जेव्हा ते निवृत्त झाले तर निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य सोबतच केरळ मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यामुळे क स्टेटमेंट देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. सो अ, ब, क या ठिकाणी योग्य पर्याय आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो आहोत. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच अलीकडे ChatGPT मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहेत. ओके, सो वेगवेगळ्या संस्थेने वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ChatGPT तयार केलेले आहेत त्या अनुषंगाने कदाचित आयोग येणाऱ्या परीक्षेमध्ये 99% चान्सेस आहेत की त्यावर प्रश्न विचारला जाईल. ओके, सो या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे की मायक्रोसॉफ्टने कोणत्या IIT संस्थेच्या मदतीने ग्रामीण भारतासाठी जुगलबंदी हे जे काही AI आधारित बहुभाषिक चॅटबोट आहे ते अनावरण केलेलं आहे. ओके, सो मायक्रोसॉफ्टने जुगलबंदी नावाचे जे काही चॅटबोट आहे भारतासाठी ते कोणत्या IIT संस्थेच्या मदतीने तयार केलेलं आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. सो मायक्रोसॉफ्टने जुगलबंदी हा जो काही लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म जे काही व्हॉट्सअप आहे तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेगवेगळ्या माहिती संदर्भाने एकंदरीतच त्या माहितींचे देवाणघेवाण करण्यासाठी किंवा त्या चॅटबोटच्या आधारे बोलल्या गेलेल्या किंवा टाईप केलेल्या अनेक भाषांमध्ये व्यक्तींना किंवा समाज माध्यमातून जे काही व्हॉट्सअप आहे त्यातून ते माहिती प्रदान करण्याच्या हेतूने हे जे काही चॅटबोट आहे ते लॉन्च केलेलं आहे. ओके, एकंदरीतच IIT मद्रास आणि जी काही मायक्रोसॉफ्टची जी कंपनी आहे भारतातील AI4 या AI4 भारतने हे जे काही ChatGPT आहे किंवा चॅटबोट आहे ते तयार केलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा मायक्रोसॉफ्टने जुगलबंदी हे जे काही चॅटबोट आहे ते IIT मद्रासच्या सहकार्याने जुगलबंदी हे चॅटबॉट विकसित केलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 1 IIT मद्रास या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, पुढे जाऊयात. आणि हे जे काही चॅटबॉट आहे ते एप्रिल 2023 मध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे. ओके, सो ग्रामीण भारतातील अशा भागांचा समावेश करण्यासाठी ज्या ठिकाणी जी काही प्रसारमाध्यमांचे जी कनेक्टिव्हिटी आहे ते सहजरित्या पोहोचू शकत नाही अशा भागात या ChatGPTच्या माध्यमातून व्हॉट्सअपद्वारे त्याचा यूज करून वेगवेगळ्या माहितीचा खजिना प्राप्त करून देणे हे एकंदरीत या जुगलबंदी या चॅटबॉटचा उद्देश आहे. ओके, सो पुढे जाऊया.
त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीत जगातील पहिल्या घटना संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो जगातील पहिल्या ह्युमॅनॉइड रोबोट सीईओचे नाव काय अशा पद्धतीने या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. ओके, सो जगातील पहिली रोबोटिक सीईओ कोण किंवा त्यांचे एकंदरीत नाव काय आहे? सोफिया, लिसा, इरिश की मिका? ओके, आता या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता मिका जे आहे ते वर्ल्ड्स फर्स्ट रोबोट सीईओ अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, हॅन्सन रोबोटिक्स आणि डिक्टॅडोर नावाची जी काही पोलंडची कंपनी आहे, या पोलंडच्या कंपनीने मिका नावाचे जे काही जगातील ह्युमॅनॉइड रोबोट या सीईओची नियुक्ती केलेली आहे. ओके, सो या कंपनीने हॅन्सन अँड रोबोटिक्स कंपनीने जी की पोलंडची आहे, सो या पोलंडच्या कंपनीने आपल्या कंपनीमध्ये एक रोबोटिक सीईओ आणलेला आहे ज्याचं नाव काय आहे तर मिका. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 मिका. आता जी काही पर्याय दिलेला आहे सोफिया, सो सोफिया सौदी अरेबिया या देशातील नागरिकत्व प्राप्त करणाऱ्या पहिल्या रोबोट आहेत. ओके, सो एखाद्या रोबोटला नागरिकत्व, कायदेशीर नागरिकत्व देण्यात आलेला जो काही देश आहे तो सौदी अरेबिया आहे आणि त्या रोबोटचं नाव आहे सोफिया. ओके, ऑलरेडी आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे. ओके, 2017मध्ये ज्यानंतर जे सोफिया नावाचं रोबोट आलेलं होतं आणि त्यानंतर जे काही परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये या सोफियाविषयी विचारून झालेलं आहे. त्यानंतर आहे ओडिशा टीव्हीने जे काही या ठिकाणी लिसा नावाचं जे काही ऑप्शन दिलेलं आहे ते लक्षात ठेवा. ओडिशा राज्यातील ओडिशा टीव्हीने लिसा नावाचे भारतातील पहिले प्रादेशिक जे काही बातमीदार आहे ज्याला आपण न्यूज अँकर म्हणत असतो, सो या बातमीदाराची नेमणूक केलेली आहे किंवा न्यूज अँकरची नियुक्ती केलेली आहे. सो AI आधारित ही लिसा एकंदरीत आपल्याला भारतातील पहिली रिजनल स्तरावर AI आधारित न्यूज अँकर ठरल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो ओडिसाज फर्स्ट AI लॉन्च. ओके, AI अँकर लॉन्च अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो ओडिशा टीव्हीने हे लॉन्च केलेलं आहे. सो पर्याय या ठिकाणी जो दुसरा आहे ते लिसाविषयी दिलेला आहे. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 मिका. ओके, सीईओ जगातील पहिली रोबोटिक सीईओ. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच पर्यावरण संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, लॉस अँड डॅमेज फंड ही जी काही संकल्पना आहे ते खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. G7 शिखर परिषद, G20 शिखर परिषद, COP20 शिखर परिषद की ब्रिक्स शिखर परिषद? सो जे काही लॉस अँड डॅमेज फंड आहे ते कोणत्या घटकाशी संबंधित आहे किंवा संबंधाने या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आता जे काही लॉस अँड डॅमेज फंड आहे ही एक वित्तीय यंत्रणा आहे किंवा वित्तीय निधी यंत्रणा आहे जी हवामानाशी संबंधित आव्हानांना जे काही असुरक्षित देश आहेत, ओके, वल्नरेबल जे काही अविकसित देश आहेत ते त्या देशांना ज्या ठिकाणी हवामानाच्या संदर्भाने वेगवेगळ्या समस्या उद्भवत आहेत तर त्या समस्यांचा सामना करण्यासाठी हे लॉस अँड डॅमेज फंड स्थापन केलेले आहे. ओके, सो यावरून आपल्याला एक गोष्ट समजतो की लॉस अँड डॅमेज जे फंड आहे ते हवामानाशी संदर्भाने आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी G7 परिषद, G20 शिखर परिषद आणि ब्रिक्स शिखर परिषद आणि तिसरा पर्याय जे दिलेलं आहे ते COP20 शिखर परिषद असं दिलेलं आहे. ओके, सो हवामान संदर्भाने आपण बघितलं तर या ठिकाणी COP27 परिषद हे आपल्याला योग्य वाटतो. ओके, मात्र जे काही इतर जे काही परिषद या ठिकाणी दिलेलं आहे ते आंतरराष्ट्रीय संघटना आहेत जे की राजनैतिक किंवा एकंदरीतच आर्थिक घडामोडी संदर्भाने वेगवेगळ्या स्तरावर गुंतलेले असतात. ओके, सो जे काही लॉस अँड डॅमेज फंड आहे ते एकंदरीतच युनायटेड नेशन फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज अशा पद्धतीने कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज ज्याला इंग्लिशमध्ये UNFCCC अशा पद्धतीने म्हटलं जातं आहे. ओके, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. ओके, सो युनायटेड नेशन FCCC ही जी काही या संस्थेच्या मार्फत दरवर्षी COP परिषद ज्याला कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हटलं जातं, सो वेगवेगळ्या देशांमध्ये हवामानाच्या बदलाविषयी एकंदरीतच ज्या काही हवामानामध्ये बदल होत आहेत, ओके, क्लायमेट चेंज संदर्भाने त्यांचे जे काही आव्हानं आहेत त्या आव्हानांच्या डिस्कस करण्यासाठी किंवा एकंदरीतच त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या देशामध्ये हे परिषद होत असतात. ओके, सो जे काही लॉस अँड डॅमेज फंड आहे ते COP27 परिषदमध्ये पहिल्यांदा स्थापन करण्यात आलेले होते. ओके, जे काही वेगवेगळे देश आहेत या युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज या गटामध्ये जे काही वेगवेगळे देशांचा समावेश आहे, सो या देशांच्या प्रतिनिधींनी हे जे काही लॉस अँड डॅमेज फंड आहे ते स्थापन करण्यास संमती दर्शवलेली होती.
एकंदरीत जे काही लॉस अँड डॅमेज फंड आहे त्याची जी काही स्वीकृती आहे ते COP28 या शिखर परिषदेमध्ये ते संपूर्ण जे काही पर्यावरणीय संदर्भाने जे काही देश गुंतलेले आहेत त्यांनी हे जे काही लॉस अँड डॅमेज फंड आहे ते स्वीकृत केलेलं आहे. ओके, त्या संदर्भाने ऐतिहासिक करार त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे. ओके, सो लक्षात ठेवा COP27 परिषदेमध्ये लॉस अँड डॅमेज फंड ते जी काही प्रस्ताव आहे तो मांडण्यात आलेला होता. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता COP27 परिषद कुठे झालेली होती तर लक्षात ठेवा इजिप्त. ओके, सो इजिप्तच्या शर्म अल शेख या ठिकाणी झालेलं होतं. COP28 कुठे झालेलं आहे तर नोव्हेंबर 2023 COP28 परिषद युनायटेड नेशन UAE युनायटेड अरब एमिरेट्स. ओके, सो अशा पद्धतीने संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी जी काही COP28 परिषद आहे ते झालेली आहे. आणि येणारी COP29 जी परिषद आहे लक्षात ठेवा अझरबैजान. ओके, अझरबैजान देशातील बाकू या ठिकाणी होणार आहे. सो हे 3 देश लक्षात ठेवा. COP27 परिषद शर्म अल शेख इजिप्त, COP28 दुबई UAE आणि COP29 कुठे होणार आहे नोव्हेंबर 2024 बाकू. ओके, अझरबैजान. सो अशा पद्धतीने COP संदर्भाने या ठिकाणी आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. आता पुढचा प्रश्न एकंदरीत या ठिकाणी दिलेला आहे योग्य विधाने ओळखा. ओके, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. जे पर्याय दिलेला आहे किंवा स्टेटमेंट दिलेलं आहे सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली पर्यटक नौका केरळ राज्याने सुरू केली आहे का? स्टेटमेंट दिलेलं आहे याला सूर्यांशू असे नाव देण्यात आलेले आहे. स्टेटमेंट दिलेलं आहे ही बोट श्रीलंका या देशात तयार करण्यात आलेली आहे. सो कोणता पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे? ओके, आता जर आपण या ठिकाणी जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशनकडे आलो तर काय दिसून येतं तर कोचीन या ठिकाणी केरळ स्टेट इनलँड नेव्हिगेशन कॉर्पोरेशन ही जी काही पर्यटन संस्था आहे. ओके, केरळ स्टेट इनलँड नेव्हिगेशन कॉर्पोरेशन या संस्थेने सौर ऊर्जेवर चालणारी सूर्यवंशी नावाची जी काही बोट आहे. ओके, पर्यटन नौका सुरू केलेला आहे. ओके, सो लक्षात ठेवा कोचीनने केरळच्या पर्यटन क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल टाकत सूर्यांशू नावाचे पहिले सौर ऊर्जेवर चालणारे पर्यटन जहाज विकसित केलेलं आहे. ओके, त्यामुळे या ठिकाणी जे पर्याय आता जे विधान दिलेलं आहे त्याच्यामध्ये सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली पर्यटक नौका केरळ राज्याने सुरू केलेलं आहे का असं दिलेलं आहे. सो जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर स्टेटमेंट दिलेलं आहे याला सूर्यांशू असे नाव दिलेलं आहे का? सो हे देखील बरोबर असणार आहे कारण त्या किंवा त्या सौर ऊर्जेवर आधारित तयार केलेल्या बोटीला सूर्यांशू असे नाव देण्यात आलेलं आहे. आणि हे जे काही बोट आहे ते श्रीलंकेमध्ये तयार केलेलं आहे. ओके, सो श्रीलंकेत तयार झालेले हे बोट आहे. ओके, सो जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो एकंदरीतच वरीलपैकी सर्व जे विधाने आहेत ते योग्य आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, हे जे काही जहाज आहेत एकंदरीत याची क्षमता जी आहे ती 100 प्रवासी एका वेळेस ते या पर्यटन नौकेमध्ये बसू शकतात. ओके, सो अशा पद्धतीने ते डिझाईन करण्यात आलेलं आहे. ओके, पुढे जाऊयात. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच या ठिकाणी बिग कॅच उपक्रम. ओके, बिग कॅच उपक्रमासंदर्भाने योग्य विधाने लक्षात घ्या असा एकंदरीत प्रश्न आहे. विधान दिलेलं आहे हे उपक्रम पावसातील पाण्याचे जतन करणे या संदर्भात आहे का? त्यानंतर स्टेटमेंट दिलेलं आहे यात जागतिक आरोग्य संघटना युनिसेफ आणि गावी यांचा समावेश आहे का? आणि तिसरा जे स्टेटमेंट आहे हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपक्रम आहे. ओके, आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला प्रथमदर्शनी जर आपण या विधानांचा विचार केला तर आपल्याला काय दिसून येतं तर या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे जागतिक आरोग्य संघटना युनिसेफ आणि गावी. ओके, आता तुम्हाला गावीचे जे काही फुल फॉर्म माहिती असेल तर तुम्हाला लक्षात येईल की हे जे काही विधान आहेत किंवा हे जे काही उपक्रम आहे ते कशा संदर्भात आहे. आता गावी म्हणजे काय होतं तर ग्लोबल अलायन्स. ओके, सो ग्लोबल अलायन्स फॉर वॅक्सिन इम्युनायझेशन. ओके, सो वॅक्सिन इम्युनायझेशन. सो इम्युनायझेशन अशा पद्धतीने या ठिकाणी या गावीचा पूर्ण स्वरूप आपल्याला लक्षात येतो आहे. ओके, आता जागतिक आरोग्य संघटना त्यानंतर युनिसेफ आणि गावी
आणि क स्टेटमेंट दिलेलं आहे हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपक्रम आहे. तर या दोन्ही स्तरावरून आपल्याला हे जे काही ब आणि क स्टेटमेंट आहे ते योग्य असल्याचे दिसून येतं. ओके, कारण ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे म्हणूनच आपण यामध्ये जागतिक आरोग्य संघटना युनिसेफ आपल्याला दिसून येतो आणि गावी हे जे काही संस्था आहे ते आपल्याला दिसून येतो. त्यामुळे क ज्या ठिकाणी ज्या पर्यायात क नाही ते आपण एलिमिनेट करूया. सो हे जे काही पर्याय आहे ते एलिमिनेट झालेलं आहे. ओके, आता हे उपक्रम पावसातील पाण्याचे जतन करण्यासंदर्भात आहे का? तर एकंदरीतच पावसाच्या पाण्याचे जतन करण्यासंदर्भात असेल तर त्यामध्ये जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि गावी हे वॅक्सिनेशन करण्यासाठी म्हणजे वॅक्सिनेशन उपक्रमासाठी आपल्याला गावी आंतरराष्ट्रीय स्तरावर गावी जी संस्था आहे ती तयार करण्यात आलेली आहे. सो यावरून अ जे स्टेटमेंट आहे ते आपण कुठेतरी त्याला ड्रॉप करू शकतो. ओके, सो पर्याय क्रमांक 2 फक्त ब आणि क अशा पद्धतीने आपण पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. ओके, सो लक्षात ठेवा कॅच द बिग कॅच या नावाचं जे काही उपक्रम आहे ते एकंदरीतच WTO, युनिसेफ, त्यानंतर गावी म्हणजे काही लस आघाडी संस्था. ओके, ग्लोबल अलायन्स फॉर वॅक्सिन इम्युनायझेशन त्याला गावी म्हटलं जातं आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि सोबतच लसीकरण एजेंडा 2030 अशा पद्धतीने जे वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांनी एकत्र येऊन एक बिग कॅच इनिशिएटिव्ह तयार केलेला आहे. हे काय इनिशिएटिव्ह आहे तर कोविड-19च्या महामारीमुळे विशेषतः मुलांच्या लसीकरणासंदर्भाने कोविड-19च्या नंतर जे काही वॅक्सिनेशन प्रोग्राम आहेत त्या वॅक्सिनेशन प्रोग्रामला गती देण्यासाठी मग वेगवेगळे वॅक्सिनेशन असेल त्यामध्ये रोवर असेल, रुबेला असेल, गोवर असेल किंवा वेगवेगळे इम्युनायझेशन लहान बाळांना दिले जातात त्या संदर्भात वेगवान किंवा त्या उपक्रम आहेत त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वॅक्सिनेशन जो काही उपक्रम आहे किंवा वॅक्सिनेशन जो प्रोग्राम आहे त्याला चालना देण्यासाठी ही जी काही द बिग कॅच उपक्रम आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. ओके, यामध्ये या उपक्रमामध्ये 20 देशांकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. कोणते 20 देश आहेत तर कोविड-19च्या नंतर विशेषतः त्या देशामध्ये जो वॅक्सिनेशन प्रोग्राम आहे तो कुठेतरी मंद झालेला आहे. अशा देशांमध्ये वॅक्सिनेशन प्रोग्रामाला चालना देण्यासाठी किंवा मंदावलेली जी वॅक्सिनेशन पद्धती आहे त्याला परत पूर्वस्तरावर आणण्यासाठी हे जे काही संस्था आहे किंवा जे काही उपक्रम आहे ते तयार करण्यात आलेला आहे. ओके, आणि भारत देखील या 20 देशांपैकी एक देश आहे त्यामुळे हे जे काही प्रश्न आहे ते खूप महत्त्वाचे ठरतो आहे. ओके, आता अ स्टेटमेंट जे दिलेलं आहे की हे जे काही उपक्रम आहे ते पावसातील पाण्याचे जतन करण्यासंदर्भात आहे ते चुकीचे आहे. तर वॅक्सिनेशनसाठी ओके इम्युनायझेशन जे काही लसीकरण आहे ते लसीकरण मोहिमेला अधिक चालना देण्यासाठी हे जे काही उपक्रम आहे ते एकंदरीत तयार करण्यात आलेलं आहे. ओके, सो सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे ते चुकीचे असणार आहे. सो अ स्टेटमेंट चुकीचं असल्या कारणानं आपण पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 आपण एलिमिनेट करू शकतो आणि पर्याय क्रमांक 2 फक्त ब आणि क या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो लक्षात ठेवा बिग कॅच अप जे काही उपक्रम आहेत ते लसीकरणासंदर्भाने आपल्याला दिसून येतो आहे. ओके, त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच नियुक्ती संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके, माधवीपुरी बुच, रवनीत कौर, जया वर्मा सिन्हा की परमिंदर चोप्रा. ओके, सो कोणाची नियुक्ती भारतीय स्पर्धा आयोग ओके ज्याला कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. सो या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो लक्षात घ्या या ठिकाणी मंत्रिमंडळाने जे काही केंद्र स्तरावर म्हणजे मंत्रिपरिषद आहे किंवा मंत्रिमंडळ आहे तर कॅबिनेटने 1988 बॅचच्या पंजाब कॅडरच्या जे काही IAS अधिकारी आहेत रवनीत कौर ओके सो पंजाब कॅडरचे IAS अधिकारी रवनीत कौर यांची नियुक्ती किंवा यांचं एकंदरीत अध्यक्षपदी या भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली गेलेली आहे. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे रवनीत कौर. ओके, याआधी 2022 मध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड अर्थात सेबी तर सेबीच्या अध्यक्षपदी माधवीपुरी बुच यांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि माधवीपुरी बुच एखाद्या अर्थशास्त्रीय संदर्भाने जी काही संघटना आहे किंवा संस्था आहे त्यामध्ये इकॉनॉमिक्स इन्स्टिट्यूशन अशा पद्धतीच्या इकॉनॉमिक्स संदर्भाने रेग्युलेटर इन्स्टिट्यूशनमध्ये नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या होत्या. ओके, सेबीच्या अध्यक्ष म्हणून माधवीपुरी बुच हे पहिली महिला अध्यक्ष ठरलेल्या होत्या. त्याच पद्धतीने कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया या संस्थेच्या अध्यक्ष होणाऱ्या किंवा पहिली महिला अध्यक्ष होण्याचा जो काही मान आहे तो या रवनीत कौर यांना मिळालेला आहे. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे आणि लक्षात ठेवा
कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या पहिली महिला अध्यक्ष त्या ठरलेल्या आहेत. ओके. आता पर्याय दिलेला आहे जया वर्मा सिन्हा हे भारतीय रेल्वे बोर्डाच्या विद्यमान अध्यक्ष आहेत आणि ते मुख्याधिकारी ओके अध्यक्ष कम मुख्याधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. ओके. आणि भारतीय रेल्वे बोर्डाच्या पहिली महिला अध्यक्ष ते देखील ठरलेले आहेत. ओके. सो अशा पद्धतीने हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. एकंदरीत आर्थिक घडामोडी संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. देशातील पहिले इको फ्रेंडली डेबिट कार्ड देणारे किंवा इको फ्रेंडली डेबिट कार्डची सेवा देणारे वित्तीय संस्था कोणते ठरलेले आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. सो देशातील पहिले इको फ्रेंडली डेबिट कार्डची सेवा देणारे जी काही संस्था आहे ते कोणते संस्था ठरलेले आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक. ओके. सो एयू स्मॉल फायनान्स बँक, त्यानंतर जिओ पेमेंट बँक्स की एअरटेल पेमेंट बँक्स. ओके. सो कोणते बँक या ठिकाणी किंवा कोणते बँक पहिले इको फ्रेंडली डेबिट कार्ड सेवा देणारे पहिले बँक ठरलेले आहे. ओके. सो भारतातील पहिली पेमेंट बँक एअरटेल पेमेंट बँक. ओके. लक्षात ठेवा एअरटेल पेमेंट बँक ही भारतातील पहिली पेमेंट बँक ठरलेली होती आणि याच एअरटेल पेमेंट बँकने अलीकडे ग्राहकांना किंवा ग्राहकांसाठी पर्यावरण अनुकूल डेबिट कार्ड सुरू केलेलं आहे. ओके. सो ज्याला इको फ्रेंडली डेबिट कार्ड म्हटलं जातो. सो पर्यावरण अनुकूल डेबिट कार्ड सुरू करणारे ही देशातील पहिली भारतीय बँक बनलेली आहे. ओके. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो एअरटेल पेमेंट बँक ही इको फ्रेंडली डेबिट कार्ड सुविधा देणारे पहिली बँक ठरलेली आहे. ओके. आणि जी काही एयू स्मॉल फायनान्स बँक आहे हे 24/7 व्हिडिओ बँकिंगची सेवा देणारी पहिली बँक ठरलेली आहे. ओके. सो एयू स्मॉल फायनान्स बँक जी आहे ते 24/7 ओके. सो व्हिडिओ बँकिंगची सेवा देणारे पहिली भारतीय बँक ठरलेली आहे. सो या ठिकाणी पहिली इको फ्रेंडली बँक विचारलेलं होतं त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. पुढे जाऊया. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच पुरस्कारासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. अलीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅम्पियन्स ऑफ द ऑर्डर ऑफ लोगो ओके ॲक्च्युअलमध्ये चॅम्पियन्स नाही तर कंपेनियन ऑफ द अशा पद्धतीने आहे. ओके. कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगो. ओके. सो लोगो अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही पुरस्कार आहे ते कोणत्या देशाने दिलेले आहे अशा पद्धतीने पंतप्रधानांना कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगो हे जे काही पुरस्कार आहे ते कोणत्या देशाने दिलेले आहे. इजिप्त, पापुआ न्यू गिनी, सौदी अरेबिया की इराण. आता जे काही कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगो नावाचे जे काही पुरस्कार आहेत ते पापुआ न्यू गिनी या देशाने आपल्या देशातील पंतप्रधान ओके नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेले आहे. ओके. सो दिलेलं आहे या ठिकाणी बघू शकता. पापुआ न्यू गिनिया कन्फर्ड द कंपेनियन ऑफ ऑर्डर ऑफ लोगो. ओके. सो या इमेजवरून आपल्याला जे काही प्रश्न आहे ते प्रश्नांचं उत्तर आपण या ठिकाणी योग्य पर्याय असणारा पर्याय क्रमांक 2 पापुआ न्यू गिनी असं करू शकतो आहोत. ओके. सो आता इतर जे काही पंतप्रधानांना मिळालेले जे पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये इजिप्तने ऑर्डर ऑफ द नाईल हे जे काही पुरस्कार आहे ते अलीकडे 2023 दिलेलं आहे. त्यानंतर पलाऊ प्रजासत्ताक किंवा पलाऊ रिपब्लिकन जे काही देश आहे ते इक्बाल अवॉर्ड दिलेलं आहे ते देखील लक्षात ठेवा. त्यानंतर कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी. सो फिजी या देशाने जे काही कंपेनियन ऑफ ऑर्डर ऑफ फिजी नावाचं जे काही पुरस्कार आहे ते दिलेलं आहे. त्यानंतर ऑर्डर ऑफ ड्यूक गॅल्फो नावाचे जे काही पुरस्कार आहे ते पंतप्रधानांना भूतान या देशाने दिलेलं आहे. त्यानंतर आहे अमेरिकन सरकारकडून लिजन ऑफ द मेरिट ओके लिजन ऑफ द मेरिट नावाचे जे काही पुरस्कार आहे ते अमेरिकेनं दिलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी कोणत्या देशाने कोणते पुरस्कार दिलेले आहे ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच योजनेवर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या योजना ह्या PM विकास योजनेचा भाग म्हणून समावेश करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके. सीखो और कमाओ, उस्ताद योजना, नई रोशनी योजना, हमारी धरोहर की जी काही पर्याय दिलेले आहेत त्याच्यात नई मंजिल. ओके. सो आता जे काही या ठिकाणी बघू शकता लॉन्च ऑफ इंटिग्रेटेड स्कीम जी दिलेलं आहे प्रधानमंत्री विरासत का संवर्धन अशा पद्धतीने याला
PM विकास, ओके. सो PM विकास जी काही योजना आहे त्याला प्रधानमंत्री विरासत का संवर्धन हे मिनिस्टर ऑफ मायनॉरिटी अफेअर्स अर्थात अल्पसंख्याक मंत्रालय या मंत्रालयाकडून ही जी काही योजना आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. आणि या योजनेमध्ये साधारणतः 5 योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्या 5 योजनांच्या एकत्रीकरणातून ही जी काही PM विकास योजना आहे ती तयार केलेला आहे. ओके. कोणते 5 योजना आहेत तर सीखो और कमाओ योजना, त्यानंतर उस्ताद योजना आहे, हमारी धरोहर योजना, नई रोशनी योजना आणि नई मंजिल योजना. सो असे 5 योजना, ओके. लक्षात ठेवा, सीखो और कमाओ योजना, उस्ताद योजना, हमारी धरोहर योजना, नई रोशनी योजना आणि नई मंजिल योजना जे काही अल्पसंख्याक मंत्रालयाअंतर्गत वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या त्यांच्या एकत्रीकरणातून PM विकास योजना अर्थात प्रधानमंत्री विरासत का सन्मान योजना सुरू केलेला आहे. आणि तेच या ठिकाणी प्रश्नात विचारलेलं होतं की प्रधानमंत्री विकास योजना अर्थात प्रधानमंत्री विरासत का सन्मान योजना या योजनेचा भाग म्हणून खालीपैकी कोणत्या योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. सो सीखो और कमाओ बरोबर आहे. उस्ताद योजना याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर नई रोशनी योजना, हमारी धरोहर योजना याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे आणि नई मंजिल. ओके. सो वरीलपैकी सर्व या उपयोजनांचा समावेश करून या ठिकाणी इंटिग्रेटेड योजना सुरू केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता त्या संदर्भाने या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. ओके. पुढे जाऊयात. एकंदरीतच अल्पसंख्याक जे काही देशातील अल्पसंख्याकांमध्ये नागरिकांचे कौशल्य विकास, शिक्षण, महिला नेतृत्व आणि उद्योजकता ही जी काही घटकांचा वापर करून विकास घडवून आणण्यासाठी ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा जो एकंदरीतच या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तो पोर्टल संदर्भाने या ठिकाणी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ओके. सो केंद्र सरकारने दिव्यांग लोकांना प्रशिक्षण व कौशल्य विकास प्रदान करण्यासाठी खालीलपैकी कोणते पोर्टल सुरू केलेलं आहे. लीला पोर्टल, दक्ष पोर्टल, एम्प्लिफाय पोर्टल की ई-केअर पोर्टल. ओके. सो आता या पर्यायाविषयी कोणते पोर्टल कशासाठी सुरू केलेले आहे ते देखील आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ओके. आता जे काही सोशल जस्टिस मंत्रालय आहे, ओके, सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय, ज्याला सामाजिक न्याय किंवा सबलीकरण मंत्रालय देखील म्हटलं जातं आहे. ओके. सो या मंत्रालयाअंतर्गत ते जे काही मंत्री आहेत डॉक्टर विनय कुमार यांनी PM दक्ष पोर्टल आणि PM दक्ष मोबाईल ॲप हे जे काही PM दक्ष पोर्टल आणि PM दक्ष मोबाईल ॲप सुरू केलेलं आहे. ओके. कशासाठी तर जे काही अपंग व दिव्यांग लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये कौशल्य विकास करणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि यासाठी केंद्र सरकारने ही जी काही PM दक्ष पोर्टल आहे ते सुरू केलेलं आहे. ओके. त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 दक्ष पोर्टल. ओके. सो कोणते पोर्टल आहे तर दक्ष पोर्टल आहे. आता ज्या ठिकाणी दिलेलं आहे ते इतर जे काही पोर्टल दिलेलं आहे किंवा लीला पोर्टल जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये लीला ॲप. ओके. कशासाठी तर देशातील नागरिकांना आपल्या मातृभाषेतून घर बसल्या विनामूल्य हिंदी भाषा शिकता यावा यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेलं एक ॲप किंवा पोर्टल आहे लीला ॲप. ओके. सो लक्षात ठेवा लीला ॲप हिंदी भाषा शिकण्यासाठी. त्यानंतर एम्प्लिफाय ॲप कशासाठी आहे तर एम्प्लिफाय ॲप पोर्टल जे आहे ते एकंदरीतच केंद्रीय गृह व शहरी व्यवहार मंत्रालयाने जे काही भारतीय शहरांचा एकंदरीत डेटाबेस इन्फॉर्मेशन ठेवण्यासाठी किंवा डेटाबेस इन्फॉर्मेशन प्रसिद्ध करण्यासाठी एम्प्लिफाय नावाची जी काही पोर्टल आहे ते सुरू केलेलं आहे. सो एम्प्लिफाय केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेलं पोर्टल आहे. त्यानंतर ई-केअर पोर्टल कशासाठी आहे तर ई-केअर पोर्टल लक्षात ठेवा परदेशात निधन झालेल्या भारतीयांच्या माहितीसाठी आणि त्यांचं एकंदरीत जे काही पार्थिव शरीर आहे ते पार्थिव शरीराचे भारतामध्ये जलद हस्तांतरण करता यावे यासाठी आणि त्या संदर्भाने एक ऑनलाईन प्रक्रिया सुलभरित्याने व्हावी यासाठी ई-केअर पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. ओके. सो ई-केअर पोर्टल संदर्भाने या ठिकाणी जे आहे ते तुम्ही बघू शकता. ओके. सो पर्याय क्रमांक 2 दिव्यांगांच्या प्रशिक्षण व त्यांना कौशल्य विकासासाठी जे काही प्रशिक्षण आहे ते प्रदान करण्यासाठी दक्ष पोर्टल सुरू केलेलं आहे. ओके. सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाअंतर्गत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीत युद्ध सरावावर आधारित प्रश्न आहे. ओके. मलबार बहुपक्षीय युद्ध सराव खालीलपैकी कोणत्या देशांच्या दरम्यान आयोजित केला गेलेला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भारत, रशिया, चीन, जपान
ओके. सो असे वेगवेगळे देश आहेत. सो बहुपक्षीय युद्ध सराव आहे ते कोणत्या देशांच्या दरम्यान आयोजित केलेला आहे, अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके. आता या इमेजमध्ये बघू शकता ऑस्ट्रेलियामध्ये 11 ते 21 या ऑगस्ट, ओके. सो 11 ते 21 ऑगस्ट 2023 मध्ये जी काही मलबार एक्झरसाइज आहे, ओके, मलबार युद्ध सराव आहे ते एकंदरीत ऑस्ट्रेलियाचे जे काही समुद्र किनारा आहे त्या किनाऱ्यावर समुद्रामध्ये जी काही मलबार जे काही युद्ध सराव आहे ते घेण्यात आलेले आहे. ओके. कोणत्या देशांच्या दरम्यान? भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. ओके. सो या 4 देशांच्या दरम्यान भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या 4 देशांच्या दरम्यान हे जे काही मलबार युद्ध सराव आहे ते दरवर्षी हे जे काही सरावाचे आयोजन आहे ते घेण्यात येतं. ओके. आधी फक्त 3 देशांच्या दरम्यान हे जे काही मलबार सराव आहे ते होत असे. ओके. भारत, अमेरिका आणि जपान. अलीकडे ऑस्ट्रेलिया देखील या मलबार युद्ध सरावाचा भाग झालेला आहे. ओके. एकंदरीत भारताने क्वाड नावाचे जे काही भारतासहित या 3 देशांनी येऊन एकत्रितपणे क्वाड नावाची जी काही संस्था आहे जी आहे ती सुरू केलेली आहे. ओके. शिंजो आबे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी 2007 मध्ये क्वाड या संस्थे निर्माण करण्यासाठी जी काही त्यांच्या चर्चेतून, ओके, त्यांच्याशी चर्चा करून वेगवेगळ्या देशांच्या जे काही प्रतिनिधींनी ही जी काही क्वाड ग्रुप आहे ती तयार केलेला आहे. ओके. आणि त्याचे पुनरुज्जीवन मनिला या ठिकाणी आसियान शिखर परिषदेमध्ये 2017 मध्ये मनिला या ठिकाणी आसियान शिखर परिषद भरलेली होती, ज्यामध्ये शिंजो आबे, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबतच राष्ट्राध्यक्ष जे काही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यावेळीचे डोनाल्ड ट्रम्प यांनी एकत्रित येऊन या क्वाड ग्रुप आहे त्याचे पुनरुज्जीवन केलेलं आहे. ओके. कशासाठी? तर इंडो पॅसिफिक क्षेत्रात विशेषतः जे काही दक्षिण समुद्रामध्ये, ओके, दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनचा जो काही लष्करी हस्तक्षेप वाढत आहे त्या वाढत्या लष्करी हस्तक्षेपाला आणि चीनला एकंदरीतच प्रतिकार करण्यासाठी जे काही क्वाड ग्रुप आहे ते तयार केलेलं आहे. ओके. आणि या क्वाड ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी मलबार नावाचं जे काही नॉवल एक्झरसाइज आहे, ओके, नौदलीय एकंदरीतच नौदलांचा युद्ध सराव दरवर्षी आयोजित केला जातो. सो कोणत्या देशांचा समावेश आहे तर लक्षात घ्या, या ठिकाणी दिलेला आहे भारत, पर्याय क्रमांक 2, भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या 4 देशांचा समावेश या मलबार युद्ध सरावामध्ये होतो आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांचा समावेश होतो, मात्र या ठिकाणी जपान पाहिजे होता, त्यामुळे हे जे काही पर्याय आहे ते चुकीचं आहे. भारताचा होतो, अमेरिका, जपान या ठिकाणी ऑस्ट्रेलिया नाही, त्यामुळे हे जे काही विधान आहे ते किंवा पर्याय आहेत ते देखील चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. व्हिडिओ जर लेंदी वाटत असेल तर माझं तुम्हाला सांगणं असेल की 1.5च्या स्पीडनं बघा, लवकर जे काही व्हिडिओ आहे ते पूर्ण होईल. ओके. अलीकडे इस्रोने अंतरिक्ष मंगलयान 2 संदर्भाने घोषणा केली आहे. ही मोहीम कोणत्या वर्षी प्रक्षेपित केली जाणार आहे, अशा पद्धतीने अंतरिक्ष घडामोडी संदर्भाने आणि आयोग यावर स्टार करून ठेवा. आयोग यावर 100% प्रश्न विचारेल. ओके. सो अंतरिक्ष जे काही मिशन आहे इस्रोचे मंगलयान 2 ते कोणत्या वर्षी प्रक्षेपित होणार आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. पर्याय दिलेला आहे 2028, 2026, 2031 की 2025. ओके. आता त्या संदर्भाने एक वृत्तपत्रामध्ये जी काही बातमी आहे, नवराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रामध्ये जी बातमी आहे ती प्रसिद्ध झालेली होती. त्या वृत्तपत्राचे जे काही कात्रण आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता. हे जे काही मिशन आहे ते एकंदरीतच 2031 मध्ये, ओके, 2031 मध्ये इस्रोचा हा ड्रीम प्रोजेक्ट प्रत्यक्षात लॉन्च केला जाणार आहे, अशा पद्धतीने स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं होतं. ओके. सो लक्षात ठेवा, जे काही मंगलयान 2चे अनावरण आहे ते मंगलयान 2चं जर अनावरण सक्सेसफुल झालं किंवा मंगलयान 2चं जे काही मिशन आहे ते सक्सेसफुल झाले तर भारत हा असा तिसरा देश ठरणार आहे की मंगळावर यान उतरवणारा तिसरा देश ठरणार आहे. ओके. इस्रोने या संदर्भात घोषणा केलेली आहे आणि हे जे काही मंगळयान 2 पाठवण्याचे जे काही वर्ष आहेत किंवा प्रक्षेपित करण्याचे वर्ष आहेत ते 2031 आहे. ओके. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके. 2031. याआधी मॉस ऑर्बिटर मिशन म्हणून मंगलयान 1, ओके, किंवा मंगळयान नावानं ओळखले जाणारे जे मिशन आहे ते 24 सप्टेंबर 2014 पासून मंगळाभोवती प्रदक्षिणा घालणारी एक यान किंवा
मॉस ऑर्बिटर मिशन लॉन्च केलेलं होतं, जे काही मॉम मिशन त्याला म्हटलं गेलेलं आहे आणि ते प्रक्षेपित कधी झालेलं होतं तर 5 नोव्हेंबर 2013मध्ये. ओके, सो 5 नोव्हेंबर 2013ला मंगलयान मिशन नावाचं पहिले मंगळ मिशन लॉन्च केलेलं होतं. ओके, आणि मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा भारत हा पहिला आशियाई देश ठरलेला होता. ओके, सो हे देखील लक्षात ठेवू शकता. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 2031. ओके, त्यानंतर क्रीडा घडामोडी संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी भारताच्या कोणत्या खेळाडूची अलीकडे लॉरियस राजदूत ज्याला लॉरियस अँबॅसिडर पदी नेमणूक करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. युवराज सिंग, मेरी कॉम, सुनील छेत्री की नीरज चोप्रा. सो कोणत्या खेळाडूची लॉरियसची राजदूत किंवा अँबॅसिडर ऑफ लॉरियस अशा पद्धतीने नियुक्त करण्यात आलेला आहे. ओके, सो या ठिकाणी लक्षात घ्या जी काही नीरज चोप्रा आहेत. ओके, नीरज चोप्रा नॉमिनेटेड ॲज वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर आफ्टर बिकमिंग अँबॅसिडर ऑफ द लॉरियस ब्रँड. ओके, सो लॉरियसचे अँबॅसिडर किंवा लॉरियसचे राजदूत म्हणून नीरज चोप्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 नीरज चोप्रा. ओके, भारताचे भालाफेकपटू आहेत जागतिक भालाफेकपटू यांची नियुक्ती लॉरियस अँबॅसिडर म्हणून 12 ऑक्टोबर 2023मध्ये करण्यात आलेली आहे. ओके, युवराज सिंग नंतर लॉरियस अँबॅसिडर पदी विराजमान होणारे हे दुसरे भारतीय ठरलेले आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. आता पर्यायात युवराज सिंग हे दिलेलं आहे. सो युवराज सिंग हे लॉरियसचे राजदूत म्हणून नियुक्त झालेले किंवा त्यापदी विराजमान झालेले पहिले भारतीय होते. तर नीरज चोप्रा अलीकडे दुसरे भारतीय ठरलेले आहेत. ओके, सो ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवू शकता. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न एकंदरीत आंतरराष्ट्रीय जे काही पुरस्कार आहे त्यावर आयोग आपल्याला दरवर्षी प्रश्न विचारतो. सो मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्न आपण याला म्हणू शकतो. सो या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे 2024च्या व्हिटले गोल्ड अवॉर्ड संदर्भात अयोग्य विधान. ओके, या ठिकाणी अयोग्य विधान विचारलेलं आहे. सो अयोग्य विधान ओळखा. स्टेटमेंट दिलेलं आहे. यंदा हा पुरस्कार भारतातील पौर्णिमा देवी बर्मन. ओके, सो पौर्णिमा देवी बर्मन यांना जाहीर झाला. विधान दिलेलं आहे हा पुरस्कार व्हिटले फंड फॉर नेचरद्वारे दिला जातो. त्यानंतर स्टेटमेंट दिलेलं आहे हा पुरस्कार किंवा या पुरस्काराला ग्रीन ऑस्कर म्हणूनही ओळखले जाते. सो कोणता स्टेटमेंट या ठिकाणी अयोग्य आहे. ओके, अयोग्य अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, वरीलपैकी सर्व. त्यानंतर आहे फक्त ब आणि क की वरीलपैकी एकही नाही. ओके, आता पौर्णिमा देवी बर्मन यांना ग्रीन ऑस्कर व्हिटली गोल्ड अवॉर्ड अशा पद्धतीने जाहीर झाला अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, आसाममधील जीवशास्त्रज्ञ डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन यांना ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा दुसरा व्हिटली गोल्ड अवॉर्ड मिळालेला आहे. ओके, सो दुसरा क्रमांकाचा व्हिटली गोल्ड अवॉर्ड त्यांना जाहीर झालेला आहे. यापूर्वी त्यांना 2017मध्ये जे काही गोल्ड अवॉर्ड आहे व्हिटले गोल्ड अवॉर्ड ते पहिल्यांदा जाहीर झालेलं होतं. हे दुसऱ्यांदा त्यांना परत व्हिटले गोल्ड अवॉर्ड जाहीर झालेला आहे. ओके, एकंदरीतच त्यांनी हरगिला फाउंडेशनची स्थापना केलेली आहे आणि हरगिला फाउंडेशन म्हणजे काय तर जे काही सारस पक्षी आहेत त्या सारस पक्षी जे काही लुप्तप्राय आहेत त्या लुप्तप्राय सारस पक्षींच्या संवर्धनासाठी त्यांनी आसाममध्ये हरगिला फाउंडेशन सुरू केलेलं आहे. ओके, आणि त्यांच्या पाणथळांच्या अधिवासाच्या संरक्षणासाठी ते कार्य करत असतात. ओके, आणि त्यामुळे त्यांच्या या पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाच्या कार्यासाठी त्यांना ग्रीन व्हिटले अवॉर्ड ज्याला ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जातो ते जाहीर झालेलं आहे. ओके, सो व्हिटले गोल्ड अवॉर्ड हे एकंदरीत व्हिटले फंड फॉर नेचर या संस्थेकडून जी काही युनायटेड किंगडमची जी काही संस्था आहे व्हिटले फंड फॉर नेचर या संस्थेद्वारे हे दरवर्षी देण्यात येतो. ओके, त्यांनी जी काही चॅरिटी स्थापन केलेली आहे. ओके, जी काही व्हिटले फंड फॉर नेचर आहे त्यांनी जी काही संस्था आहे तर या संस्थेच्या माध्यमातून व्हिटली गोल्ड अवॉर्डची स्थापना 2007 पासून या पुरस्काराची जी काही सुरुवात आहे ती एकंदरीत झाल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके, आता आपण आपल्या स्टेटमेंटकडे किंवा आपल्या ज्या प्रश्नात दिलेलं आहे त्या प्रश्नांकडे आलं तर काय दिलेलं आहे. अविधान दिलेलं आहे. यंदा हा पुरस्कार पौर्णिमा देवी बर्मन यांना जाहीर झाला का? बरोबर आहे. स्टेटमेंट दिलेलं आहे हा पुरस्कार व्हिटले फंड फॉर नेचरद्वारे दिला जातो का? हे देखील बरोबर आहे. लंडनच्या व्हिटले फंड फॉर नेचर या संस्थेद्वारे दिला जातो त्यामुळे देखील या ठिकाणी योग्य असणार आहे.
या पुरस्काराला ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखले जातो का? सो क देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. सो वरीलपैकी तिने जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते योग्य आहे, मात्र आपल्याला अयोग्य विचारलेलं होतं. सो अयोग्य दिलेला जे काही पर्याय आहे ते अयोग्य जे काही विधान आहे ते वरीलपैकी कुठलाही अयोग्य आपल्याला वाटत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण चालू घडामोडी संदर्भाने मोस्ट एक्सपेक्टेड जे काही प्रश्नसंच आहे ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके. सो थँक्यू, धन्यवाद.